गव्हर्नमेंट चालविण्यासाठी पैशाची गरज असते. गव्हर्नमेंट काय करते, बॉन्ड इश्यू करत असते आणि आपण काय करतो, ते बॉन्ड विकत घेतो. तर आपला काय फायदा, आपण आपले पैसे गव्हर्नमेंटला व्याजाने द्यायला समजायचं. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटचा आपण 10 लाखाचा बॉन्ड घेतला आणि आपण काय करणार, आपण गव्हर्नमेंटला 10 लाख रुपये देणार, गव्हर्नमेंट आपल्याला बॉन्ड देणार. बॉन्ड म्हणजे सिंपल झाली पावती. त्यात आपला काय फायदा, आपल्याला प्रत्येक वर्षी 7-8% रिटर्न भेटणार. त्या प्रत्येक बॉन्ड माहिती लिहिलेली असते की बॉन्ड किती महिन्या म्हणजे वर्षासाठी घेतलेला आहे, बॉन्डची मॅच्युरिटी पिरियड किती. उदाहरणार्थ मी 10 लाख रुपयाचा बॉन्ड घेतला आणि त्याचं समजा इंटरेस्ट रेट 8% आहे आणि 7 वर्षासाठी घेतला. समजा मी ते बॉन्ड लिहिलेला असणार पहिलीच किती वर्षासाठी, किती वर्षाचा बॉन्ड मॅच्युरिटी पिरियड आहे. तर विचार करा, मी 10 लाख दिले गव्हर्नमेंटला, तर गव्हर्नमेंट काय करणार, मला प्रत्येक वर्षी 8% रिटर्न देणार, समजा व्याज देणार. आणि ते व्याज कसं देणार, दिले तर वर्षामध्ये एका वर्षात डायरेक्ट 8% देऊ शकते, नाही ते 3-3 महिन्यामध्ये मला क्वार्टरली समजा व्याज भेटून जाणार. आणि जेव्हा 7 वर्ष कंप्लीट होते तेव्हा मी जेवढी इनिशियल इन्व्हेस्टमेंट केलेली 10 लाखाची 10 लाख मला वापस भेटणार. सिंपल हे झाले बॉन्ड्स असतात. असे गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे सिंपल समजायचं पावती असते. आणि जशी गव्हर्नमेंटला बॉन्ड इश्यू करते ना, तशा प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या असतात त्या सुद्धा बॉन्ड्स इश्यू करत असतात. आपण त्या कंपनीमध्ये सुद्धा त्या कंपनीचा बॉन्ड घेऊ शकतो. प्रायव्हेट कंपनीचे कसं बॉन्ड्स असते 10% 12% आपल्याला रिटर्न देतात, परंतु थोडी रिस्क असते त्याच्यामध्ये. पण आपण घेऊ शकतो जर स्टेबल कंपनी असली तर. सिंपल कुणी जर म्हणलं मी बॉन्ड घेतला, सिंपल म्हणायचं की त्या व्यक्तीनं त्याला लोन दिलं आणि त्याला बॉन्ड घेतला म्हणजे पावती भेटली त्याला. आता एफडी आपण बँकेत एफडी करतो जमा, काय करतो त्या 5-6% भेटते आपल्याला, ते बी सेफ ऑप्शन आहे. पण त्याच्यापेक्षा थोडे बॉन्ड 1-2% जास्त आपल्याला रिटर्न भेटत. सिंपल आशा करतो तुम्हाला समजलं असेल बॉन्ड म्हणजे काय. बॉन्ड म्हणजे सिंपल पावती झाली, दुसऱ्या लोन द्यायची पावती. व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा. भेटू आपण अशाच पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.